मंडळी, कधी कधी न कळत चपात्या जास्त बनतात किंवा बनवलेल्या चपात्या तसेच राहतात। मग त्या चपात्याचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच। मग आज आपण उरलेल्या चपात्या टाकून न देता त्या चपात्यापासून एक सुंदर अशी डिश बनवणार आहोत। तर चला ही डिश बघू। मंडळी, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप प्रोत्साहन देईल आणि व्हिडिओ पूर्ण बघून डिश कशी वाटली ते सांगा। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एक मोठा साईजचा कांदा, 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाचे पाकळ्याचे काप करून घेतलेले आहेत, एक टोमॅटो, कोथिंबीर, एक गाजर, एक सुकी मिरची, अर्धी वाटी हिरवे वाटाणे, 5-6 चमचे शेंगदाणे। पाच असे चपात्या घेतलेली आहे। त्याचे असे तुकडे करून घेऊन मिक्सरच्या भांडीमध्ये घालून थोडंसं फिरून घ्यायचं। अशा पद्धतीने जरा जाडसर मोठे तुकडे घालायचं। अगदी थोडंसं फिरून घ्यायचं। अशा पद्धतीने फिरून घ्यायचं। हे फिरून घेतल्यानंतर गॅस चालू करून कढई ठेवायचं। कढई ठेवल्यानंतर तेल घालायचं। तेल घातल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचा, 2-3 चमचे शेंगदाणे घालायचा, अर्धी वाटी हिरवा वाटाणे घालायचे। हे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। मग कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची, लसूण घालायचा, हे सगळं थोडंसं तेलामध्ये परतवायचं। थोडंसं लाल होईपर्यंत, थोडंसं कांदा लाल होईपर्यंत, अगदी थोडंसं लाल होईपर्यंत परतवायचं। त्यानंतर एक गाजर चिरून घेतलेलं आहे, हे घालायचं। सुकी मिरच्या घेतली आहे एक, त्याचे असे लांब कट करून घेतलेलं आहे, एक टोमॅटो घालायचा। तुम्ही अजून ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता। आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं, साधारण 5 मिनिट असं। थोडंसं लालसर झाल्यानंतर हळद घालायचं, चवीनुसार मीठ घालायचा। हे थोडंसं फिरवून घ्यायचं तेलामध्ये। थोडंसं जे आपण चपातीचे चुरा केलेलो आहे ते घालायचं याच्यामध्ये। आता अगदी सोपी रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी, थोडंसं वाफवायचं। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलंय, कोथिंबीर घालायचं। मग झालेली आहे आजची सोपी रेसिपी। असं चपातीचा चुरमा, आमच्याकडे चपातीचा चुरमा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा। कशी वाटली आजची डिश नक्की कमेंट करून कळवा। साधी सोपीशी रेसिपी आहे। चला मग पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद।